हरिओम. आज शुक्रवार 4 एप्रिल 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की संत कसे असतात. ऐकूया त्यांचे विचार. आपलं शहाणपण बाजूला ठेवून जो संतांना शरण जातो तोच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते आणि शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु. सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही आणि त्याला भीतीचा लवलेशही नसतो. आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळतं बरं. देहबुद्धीचे लोक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवतात. संतांजवळ जे समाधान असतं ते आपल्याला लाभलं किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असं समजावं. औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्यानं ते श्रद्धेने घेतलं ना तर त्याला गुण येतो बरं. किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते की नाही आणि तो पोटभर जेवू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असं नाही. मीठ खारट आहे याचं जसं आपल्याला दुःख होत नाही त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकट यांचं संतांना वाईट वाटत नाही. वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडतं असं मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसं खारटच असणार तसं जगात या घडामोडी होणारच. जगाची राहाटीच अशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही. किंबहुना मीठ फार झालं तर खारटपणा जसा सहन होत नाही तसं त्यालाही होईल. इतकेच नाही तर त्याचा प्रयत्नही जगातलं वाईट कमी करण्याकडेच असतो. विहिरीतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच होते परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरूर नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपल्याला शोध करीत आपल्याकडे येत चालत येतील. आपली भावना कशी आहे इकडे संतांचं लक्ष असतं. संत हा गुप्त पोलिसासारखा आहे. तो आपल्यामध्ये आपल्यासारखा राहतो पण आपल्याला ओळखता येत नाही. संताला स्वतःच्या शरीरात काय चाललं आहे ते सर्व दिसतं म्हणून तो रोगाची काळजी करत नाही. संताला कर्म मागे पुढे करता येतं पण ते टाळता येत नाही. ते कुणाला तरी भोगलेच पाहिजे. संत जे साधन सांगतात त्या आपल्या शक्तीप्रमाणेच असतं. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडं तरी पालन करूया. संत हा जसे बोलतो तसे वागतो. आपण बोलतो चांगलं आणि वागतो मात्र त्याच्या उलट. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.